ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवत्युत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। ग्रंथराज श्रीमद् भागवतम 7वां स्कंध 7वां अध्याय गर्भस्थ प्रल्हादांची ज्ञान प्राप्ती श्लोक क्रमांक 28। तस्मात् भवद्भिः कर्तव्यं कर्मणां त्रिगुण आत्मनां बीज निर्हरणं योगः प्रवाह उपरमः धियः। हमारे राजेश्वर प्रभु ने चुना हुआ श्लोक है, ये नहीं है, ये यहाँ दूसरा है कुछ ना, क्योंकि कल नरसिम्हा चतुर्दशी है, इसलिए इसके उपलक्ष्य में राजेश्वर प्रभु ने खास श्लोक चुना है। तस्मात्, असं मराठीमध्ये आहे ना, हिंदीमध्ये बोललो ना, आजचं प्रवचन मराठीमध्ये आहे। तस्मात् भवद्भिः कर्तव्यं कर्मणां त्रिगुणात्मनां बीज निर्हरणं योगः प्रवाहो परमो धियः। तस्मात् भवद्भिः कर्तव्यं कर्मणां त्रिगुणात्मनां बीज निर्हरणं योगः प्रवाहो परमो धियः। भवद्भिः कर्तव्यं त्रिगुणात्मनां बीज निर्हरणं योगः ओ परमो धियः। भवद्भिः कर्तव्यं त्रिगुणात्मनां बीज निर्हरणं योगः प्रवाहो परमो धियः। तस्मात् भवद्भिः कर्तव्यं कर्मणां त्रिगुणात्मनां बीज निर्हरणं योगः प्रवाहो परमो धियः। माताजी कोणी बोलणार? ठीक आहे। तस्मात् म्हणून भवद्भिः तुम्ही सर्वांनी कर्तव्यं कर्तव्य कर्मणां सर्व भौतिक कार्यांचे त्रिगुण आत्मनां त्रिगुणांच्या बंधनातील बीज निर्हरणं बीजाचे दहन योगः मनुष्याला भगवंतांच्या
संपर्कात आणणारी प्रक्रिया. प्रवाह जागृती, स्वप्न, सुषुप्ती यांच्या रूपातील निरंतर वाहणारा प्रवाह. उपरमः थांबणे. धियः बुद्धीच्या. अनुवाद आणि तात्पर्य श्रीला प्रभुपाद द्वारा. अनुवाद. म्हणून हे दैत्य मित्र हो, कृष्ण भावनेचा स्वीकार करणे हे तुमचे प्रमुख कर्तव्य आहे. कारण ही कृष्ण भावना त्रिगुणांनी कृत्रिमपणे उत्पन्न केलेल्या सकाम कर्मांचे बीज जाळून भस्मसात करू शकते आणि बुद्धीचा जागृती, स्वप्न तथा सुषुप्ती या 3 अवस्थांमधील प्रवाह खंडित करू शकते. दुसऱ्या शब्दात सांगावा याचे तर मनुष्याने कृष्ण भावना स्वीकारली असता त्याचे अज्ञान त्वरित नष्ट होते. तात्पर्य. या श्लोकास पुष्टी देणारा श्लोक भगवद्गीते आढळतो. मां च यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते. जो मनुष्य सर्वतोभावे भक्तिमय सेवा करतो आणि कोणत्याही परिस्थितीत मार्गभ्रष्ट होत नाही, तो तत्काळ त्रिगुणातीत होऊन ब्रह्मस्तरावर स्थित होतो. भक्तियोगाच्या आचरणाद्वारे मनुष्य आध्यात्मिक स्तरावर त्वरित उन्नत होतो आणि हा स्तर त्रिगुणांच्या क्रिया-प्रतिक्रियांच्या पलीकडे असतो. विषयी भौतिकवादी भावना हे अज्ञानाचे मूळ आहे आणि ही भावना आध्यात्मिक भावनेद्वारे अर्थात कृष्ण भावनेद्वारे नष्ट करण्यात आली पाहिजे. बीज निर्हरणम या शब्दाचा अर्थ भौतिक जीवनाचे मूळ कारण जाळून भस्मसात करणे असा आहे. मेदिनी शब्दकोश मध्ये योगाचे स्पष्टीकरण त्याचा फळ अथवा परिणामद्वारे करण्यात आलेले आहे. योगे पूर्वार्थ संप्राप्तो संगती ध्यान युक्तिषु. मनुष्य अज्ञानामुळे भवबंधनात पडतो आणि म्हणून त्याला ज्या प्रक्रियेद्वारे या बंधनातून मुक्ती मिळते ती प्रक्रिया म्हणजे योग होय. यालाच मुक्ती असेही म्हणतात. मुक्तिर्हित्वान्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थितिः. मुक्ती म्हणजे अज्ञानाचा वा भ्रमाचा त्याग करणे होय. कारण अज्ञानग्रस्त मनुष्य स्वतःविषयी चुकीची धारणा करून घेतो आणि त्याची धारणा त्याच्या स्वरूप स्थितीच्या नेहमी विरुद्ध असते. मनुष्याने स्वतःच्या स्वरूप स्थिती पुन्हा स्थित होण्यासच मुक्ती असे म्हणतात आणि ज्या मार्गाने तो आपली स्वरूप अवस्था प्राप्त करतो तो मार्ग योग म्हणून ओळखला जातो. म्हणून योग मार्ग हा कर्म, ज्ञान आणि सांख्य यापेक्षा श्रेष्ठ आहे. खरे तर योग हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला योगी होण्याचा उपदेश देतात. तस्माद योगी भवार्जुन. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत पुढे म्हणतात की जो मनुष्य भक्तिमय सेवेच्या स्तरावर उन्नत होतो तो सर्वश्रेष्ठ योगी होय.
योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः. सर्व योगामध्ये जो दृढ श्रद्धेने माझ्यामध्ये वास करतो आणि दिव्य प्रेममयी सेवेद्वारे माझे पूजन करतो, तो योगद्वारे माझ्या निकट सहवासात असतो. असा योगी सर्वश्रेष्ठ होय. अशी रीतीने जो मनुष्य आपल्या हृदयांतरी सदैव कृष्ण चिंतन करीत असतो, तो सर्वोत्तम योगी होय. या सर्वोत्तम योग पद्धतीचा अभ्यास करणारा साधक भवबंधनातून मुक्त होतो. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरून् दीनतारिणम्. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो महावदान्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामने गौरत्विषे नमः. पंचतत्त्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकम्. आराध्यो भगवान् व्रजेशतनयस्तद्धाम वृन्दावनं. रम्या काचिदुपासना व्रजवधू वर्गेण या कल्पिता. श्रीमद्भागवतं प्रमाणममलं प्रेमापुमर्थो महान्. श्रीचैतन्यमहाप्रभोर्मतमिदं तत्रादरः न परः. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. उद्या भगवान श्री नरसिंहदेव यांची आविर्भाव तिथी आहे. त्यांचा जन्मदिवस आणि या निमित्ताने आज आम्ही भक्त प्रल्हाद यांची उपदेशांची चर्चा करणार आहे, असं व्रजेश्वर प्रभूंचा आदेश. आणि ते आदेश पण बरोबर आहे, कारण ज्यावेळी आम्ही भगवंतांची चर्चा करतो तर त्यांच्यासोबत भक्तांची चर्चा पण असली पाहिजे.
भगवंत आणि भक्त ह्यांना आम्ही कधीही वेगळं करू शकत नाही. दोघंही सोबत नेहमी असतात. ज्याप्रमाणे सूर्य आणि सूर्याची किरण आम्ही कधी वेगळं करू शकतो काय? नाही. आणि जर वेगळं जरी झाले ते शक्य नाही, जरी झाले तरी मग सूर्याचा अर्थच काय? किरण जर नसले तर सूर्याचा अर्थच नाही आहे. आणि किरण सूर्याच्या शिवाय असू शकत नाही. तसंच एक कोणी राजा आहे आणि राजा आहे पण त्याचं राज्य नाही आहे, प्रजा नाही आहे, तर राजा होऊन अर्थ काय? फक्त नावाचा राजा आहे की मी राजा आहे. तुमचं राज्य कुठे? फक्त मनात आहे. तुमची प्रजा कुठे? मनात आहे. मग कसला राजा तो? तसंच भगवंत आहे तर तुमचे भक्त कुठे? जर भगवंतांचे भक्त नसले तर मग कुठचे भगवंत झाले ते? तर भगवंत असेल तर भक्त पण असलेच पाहिजेत. तर भगवंतांनी स्वतःचा विस्तार केलं आहे. कशासाठी? आनंदाच्या, प्रेमाच्या आदान प्रदान करायला. परस्पर ज्यावेळी भक्त भगवंतांची प्रेममयी सेवा करतात तर भक्ताला खूप आनंदाचा अनुभव होतोय. आणि भक्ताची भक्ती बघून भगवंत एवढे ऋणी होतात आणि ते पण भक्ताची सेवामध्ये स्वतःला मग्न करून ठेवतात. आणि भगवंतांना भक्ताची सेवा करण्यामध्ये खूप आनंद येतोय. तर अशी एक दिव्य स्पर्धा असते भक्त आणि भगवंत यांच्या दोघांमध्ये. स्पर्धा काय आहे की कोण जास्त सेवा करू शकणार. भक्त फक्त भगवंतांची सेवामध्ये व्यस्त असतो आणि भगवंत भक्तांची सेवा करण्यामध्ये व्यस्त असतात. तर त्यामुळे भक्त आणि भगवंतांचा जो संबंध असतो तो एवढा गोड असतो आणि फक्त भक्तच हे समजू शकतात आणि कोणीही समजू शकत नाही. त्यामुळे ज्यावेळी भगवंत बोलतात फक्त भक्ताच्या बद्दल आणि भक्तीच्या बद्दल बोलतात. तसंच ज्यावेळी भक्त काही बोलतो तो पण भगवंतांच्या बद्दल किंवा भक्तीच्या बद्दल बोलतात. आणि काही विषय नाही आहे, चौथा विषय नाही आहे. भक्त, भगवंत आणि भक्ती या 3 विषय सोडून आणि महत्त्वाचे विषय कुठचे नाही आहेत. कुठचे 3 विषय झाले? भक्त, भगवंत, पैसा. क्षमा करा, चूक झाली थोडी, तोंडावरून निघून गेलं ते. भक्त, भगवंत, भक्ती. त्यामुळे आता भगवद्गीता जी आहे ते काय आहे? कोणामध्ये संवाद आहे ते? अर्जुन आणि श्रीकृष्ण. आणि अर्जुन कोण आहेत? भगवान श्रीकृष्णांचे भक्त आहेत. तर ज्यावेळी भगवंत आणि भक्त सोबत येऊन काही संवाद करतात तर भक्तीशिवाय दुसरे काही विषय चर्चाचा होऊ शकते का? ठीक आहे, गीतेमध्ये भगवंतांनी सांख्ययोगचं वर्णन केलं आहे, अष्टांग योगचं केलं आहे, ज्ञानयोगचं केलं आहे, कर्मयोगचं केलं आहे. विविध प्रकाराचे जे योग पद्धती आहेत त्यांचं संक्षिप्त वर्णन भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये केलं आहे नक्की. परंतु मुख्य उद्देश काय आहे? भगवंतांची भक्तियोगावर त्यांनी प्रधानता दिली आहे. हे विविध प्रकाराचे जे योग पद्धती असतात त्यांचं पण उद्देश एकच असतो की शेवटी ह्याचं निष्कर्ष कुठे, परिणाम काय व्हायला पाहिजे? योगीचं हृदयामध्ये भगवंतांच्या प्रति प्रेम निर्माण झालं पाहिजे. नाहीतर हे योग करणे, तपश्चर्या करणे, एवढे ज्ञानी होणे हे सगळं व्यर्थच आहे.
त्यामुळे ज्यावेळी प्रल्हाद काही बोलत असतात तर भक्तीबद्दलच बोलणार की. आणि जर असं आम्हाला वाटलं की ते असं वेगळ्या विषयाबद्दल बोलतात तर त्यांचं पण त्या विषयाचा संबंध पण भक्तीच्या बरोबर आहे. आणि हे सर्व काही ज्ञान प्राप्त करायचा उद्देश म्हणजे आमच्या हृदयामध्ये थोडी प्रेरणा आणि श्रद्धा प्रदान करणे, जेणेकरून आम्ही भगवंतांची भक्ती करायला किंवा भगवंतांचे शरण ग्रहण करायला आम्ही प्रेरित होणार. तर प्रल्हाद महाराज एवढे मोठे भक्त आहेत. तसे लहान होते खूप, 5 वर्षाचे, पण खूप मोठे भगवंतांच्या दृष्टीने. एवढे मोठे की त्यांच्यासाठी एकट्यासाठी भगवंत वैकुंठ जगामधून इकडे आले त्यांची रक्षा करणे. कोण लहान आणि कोण मोठा हे फक्त तो किती उंच आहे आणि किती जाड आहे त्याच्यावर नाही आहे, नाही का. कोण 6.5 फूट उंच असू शकतो आणि पहलवान असू शकतो, पण जर तो भगवंतांचा भक्त नाही झाला तर मग काय उपयोग. आणि कोण एक लहान बाळ पण असला पण त्याच्या हृदयामध्ये भगवंतांच्या प्रति श्रद्धा आहे, भक्ती आहे, तर तो खूप मोठा आहे. तर आम्ही जे कोण लहान आणि कोण मोठं ह्याचा निर्णय आम्ही भौतिक दृष्टीने करू नये. भौतिक दृष्टीने म्हणजे काय, म्हणजे शारीरिक दृष्टीने, मानसिक दृष्टीने, बौद्धिक दृष्टीने किती हुशार आहे, त्याला परीक्षेमध्ये किती छान नंबर आला, त्याला सुवर्णपदक मिळालं, ठीक असे, ठीक छान आहे, ते पण आपल्या जागेवर ठीक आहे. पण जोपर्यंत तो प्रल्हादसारखा शिक्षण प्राप्त करत नाही तोपर्यंत त्याचं शिक्षण व्यर्थ आहे. आणि हेच प्रल्हाद महाराज त्यांच्या मित्रांना सांगत आहेत. यावेळी प्रल्हादांचं वय काय होतं, 5 वर्षाचं वयावर मुलं काय करतात, खेळत असतात, मस्ती करत असतात, कधी झोपतात, जेवतात. काही असे दार्शनिक संवाद करत नाहीत. असं बघितलं आहे का तुम्ही. 5 वर्षाची मुलं बसून चर्चा करतात की सृष्टीचं कसं झालं, समाज आणि महत्त्व म्हणजे काय, आणि भगवंताने जे रासलीला केली त्याचं तात्पर्य काय, असं सगळं लहान मुलं बोलतात काय. कधी बघितलं 5 वर्षाचा मुलगा दुसऱ्याला म्हणतो, तुला माहीत आहे का मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे. परंतु प्रल्हाद म्हणत आहेत तसं. ज्या गुरुकुलमध्ये प्रल्हाद होते ते असुरांचं गुरुकुल होता. आणि हिरण्यकश्यपचे जे अनुयायी होते तेच त्याच्यामध्ये शिक्षक होते. आणि त्यांनी काय शिकवत होते, ते कसं छान असुर व्हायला पाहिजे म्हणून. तर कसं सैन्य बल वाढवायला पाहिजे, कसं आर्थिक बल वाढवायला पाहिजे, कसं जगामध्ये राहून खूप भोग केलं पाहिजे, कसं शत्रूंचं दमन केलं पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचे भौतिक विषय. कारण असुरी प्रवृत्तीच्या लोकांना आध्यात्मिक विषयांबद्दल अजिबात रुची असत नाही. त्यांचं पूर्ण जग मन काय आहे, हे सगळं भोग, संपत्ती, साम्राज्य, हेच त्यांचं जे चित्त आहे ह्याच्यामध्येच असतं. आणि त्यांची जे मुलं होती असुरांची ते गुरुकुलमध्ये होते. आणि षंड आणि अमर्क नावाचे ते 2 शिक्षक होते, त्यांना हे सगळे विषय शिकवत होते. आणि ते छान ऐकत होते सगळं. पण प्रल्हाद ऐकत नव्हते. ऐकत होते पण एक कानामध्ये जाऊन दुसऱ्या कानात बाहेर, नाही का. तर भगवंतांची कथा ऐकताना तसं असू नये. पण बाहेरची गोष्टी ज्यावेळी मी ऐकतो त्यावेळी तसं असलं पाहिजे, इकडून येणे इकडून जाणे. ते एक गोष्टी मला आठवण नाही, तुम्हाला सांगितलं की मी एकदा एक राजाच्या दरबारमध्ये एक माणूस आला. विदेशी होता तो,
म्हणजे त्या राज्यामधला नव्हता. आणि 3 खोपडी म्हणतात ना, खोपडी आणले त्यांनी. 3 शरीर नव्हतं, फक्त 3 खोपडी. आणि त्यांनी सांगितलं की मी खूप ऐकलं आहे तुम्ही फार बुद्धिमान आहात, तुमचे बुद्धिमान मंत्री पण आहेत, तर तुम्ही सांगा की या 3 खोपड्यामध्ये कुठचं श्रेष्ठ आहे म्हणून. आता खोपडी म्हणजे खोपडी आहे, तर कसं समजणार काय श्रेष्ठ म्हणजे काय, कसं समजणार आता. तर राजाने म्हटलं आता आमचं म्हणजे इज्जतला काय म्हणतात, प्रतिष्ठा, आमचं प्रतिष्ठाचा प्रश्न आहे आता. आता हा समोर माणूस आला, आता जर आम्ही बरोबर उत्तर नाही दिलं तर खूप वाईट होणार. मग ते म्हटलं ठीक आहे, उद्या सांगतो मी तुला, तू उद्या ये म्हणून. तर तो माणूस गेला रात्री. मग त्या मंत्र्यानं बोलवलं की हा काय बाबा बघा आता ह्याचं काय उत्तर काय द्यायला पाहिजे. तर कोणाला समजलं नाही. मग एक बुद्धिमान मंत्री होता, त्याने म्हटलं मी हे घेऊन जातो घरी 3 खोपडे, आणि उद्या सकाळी तुम्हाला उत्तर देतो मी की 3मध्ये श्रेष्ठ कुठचा आहे म्हणून. तर मग पुढच्या सकाळी तो मंत्री आला, बुद्धिमान होता तो. त्याने म्हटलं की हा जो ही जी खोपडी आहे ते श्रेष्ठ आहे, आणि त्याच्यानंतर ही आहे, आणि त्याच्यानंतर हे आहे. तर अरे असं कसं, तुम्हाला कसं समजलं, मी समजवतो. तर तो माणूस पण आला ज्याने खोपडी आणली होती. तर त्याने काय केलं, त्या मंत्रीने सांगितलं की असं हे श्रेष्ठ आहे, हे मध्यम आहे, आणि हे कनिष्ठ आहे. तर कसं तुम्ही ह्या निर्णयावर पोचला. त्यांनी एक गवत घेतलं, लांब जे गवत असते ते घेतलं, आणि एक खोपडी जी होती ते त्याच्या कानामध्ये टाकलं. ते टाकलं तर ते बरोबर इकडून बाहेर आलं, असं आतमध्ये गेलं, इकडून बाहेर आलं. म्हणून हे निकृष्ट. मग दुसरी खोपडी घेतली त्यांनी. दुसरी खोपडी घेतली, ते इकडे गेलं नाही, ते इकडे गेलं, आणि नाही, ते पहिले खोपडी काय होते की आतमध्येच जात नव्हतं ते. पहिले खोपडी आतमध्ये जात नव्हतं काही, इकडे पण नाही तिकडे पण नाही. दुसरी आतमध्ये गेली पण इकडून सरळ बाहेर आली, मध्यम. आणि तिसरं ते आतमध्ये टाकलं आणि बरोबर ते आतमध्ये गेलं, इकडे आतमध्ये हृदयामध्ये. म्हटलं हे श्रेष्ठ आहे. तर त्यांनी मानलं त्या व्यक्तीने, हां खरोखर तुमचे मंत्री खूप बुद्धिमान आहेत. तर ह्याचं तात्पर्य काय, अभिप्राय काय याचं? हे फक्त गोष्टी झाली का की काय, त्याचं शिकवण काय याच्यामध्ये? जो व्यक्ती अजिबात काय ऐकतच नाही, तुम्ही सांगा हो ऐका भगवद्गीतेमध्ये असं म्हटलं आहे, आम्ही ऐकलं आहे. अरे का नाही, मला ऐकायचंच नाही, मला सगळं माहीत आहे, मला ऐकायचं नाही आहे सगळं. तर तो पहिला प्रकारचा माणूस आहे. आतमध्येच जात नाही, काही चांगली गोष्टी सांगितलं तरी कानामध्ये जातच नाही, ऐकायलाच तयार नाही तो. दुसरं प्रकाराचा व्यक्ती कसा असतो, तो ऐकतो, कृष्णकथा, गीता, भागवतचा उपदेश वगैरे ऐकतो, पण इकडून वाणी जाते आणि इकडून बाहेर येते. त्यामुळे थोडं लाभ तरी होतो, परंतु जास्त नाही, कारण तो एक कानामधून घेऊन दुसऱ्या कानामध्ये सोडून टाकतो. तिसऱ्या प्रकाराचा जो व्यक्ती असतो तो श्रेष्ठ असतो, कारण तो लक्ष देऊन ऐकतो, कानाने ग्रहण करतो, आणि ग्रहण केल्यानंतर ती वाणी जी आहे, दिव्य वाणी, ते त्याचं हृदयामध्ये जाते. हृदयामध्ये मंथन करून त्याचं हृदयाचं परिवर्तन होते. जे अनर्थ आहे त्यांचा विनाश होतोय, आणि हृदयामध्ये भगवंतांच्या प्रती भक्तीची जागरण होते, जागृती होते. श्रवणपुटेषु संभृतम. कोणाला श्लोक माहीत आहे? श्रवणपुटेषु संभृतम. संभृतम म्हणजे भरून, श्रवण म्हणजे कान, पुटेषु म्हणजे छेद,
डोक्यामध्ये छेद आहे ना आमच्या, त्याला कान म्हणतो आम्ही हे. तर ह्याच्यामधून आम्ही भरून भरून घेतलं पाहिजे. हां, काय ते श्लोक? पिबन्ति ये भागवत आत्मन सताम. पिबन्ति ये भगवत आत्मन सताम. कथामृतं श्रवणपुटेषु संवृतं. कथामृतं श्रवणपुटेषु संभृतं. पुनन्ति ते विषया विदुषिताशयं. पुनन्ति ते विषयविदूषिताशयं. व्रजन्ति तच्चरण सरोरुहान्तिकं. व्रजन्ति च चरण सरोरुहान्तिकं. म्हणजे काय? ये म्हणजे जे लोक काय करतात? पिबंती, जे पितात. काय पितात? पिबंती ये भगवत आत्मनः सताम. जे भगवंत आहेत, जे भक्तांचे प्राण आहेत, जे सतमार्गावर चालणारे जे लोक, त्यांचे जे प्राण आहेत भगवंत. भगवत आत्मनः सताम. कथामृतम, त्या भगवंतांचे कथाचे अमृत जे ज्याचं पान करतात, जे पितात. कसं पितात ते? कानामधून पितात, तोंडामधून नाही. आम्ही बाकीचं पेय जे असतात, पाना करतो आम्ही किंवा शरबत करतो, ते आम्ही तोंडाने पितो. पण भगवंतांचे कथाचं अमृत जे आहे त्याचं पान आम्ही कानद्वारा करतो. तर कर्णामधून आमचे जे ते कथाचे अमृताचा प्रवेश असतो. तर कसं असतं? श्रवण पुटेषु म्हणजे कानाचे जे छेद, त्याच्यामध्ये प्रवेश करून भरून भरून संभृतम. तर जो खरोखर भक्त असतो तो खूप भगवंतांची कथा ऐकतो, भगवंतांचे उपदेश ऐकतो, कान भरून भरून घेतो तो. म्हणजे असं नव्हे की एखादा कधी चुकीने ऐकलं तर झालं, तर चला ऐकू. आम्ही नेहमी ऐकत असतो, प्रत्येक दिवस ऐकतो आणि गंभीरतेने ऐकतो, हृदयपूर्वक ते उपदेश स्वीकार करतो, कान भरून. त्या संभृतम त्याचं तात्पर्य हे आहे, नित्य नियमाने ऐकतो आणि खूप ऐकतो. आणि मग त्याच्याने काय होतं? पुनंती ते विषय विदूषित आशयम. जे त्याच्या हृदयामध्ये विदूषित जे काय आशयम, आशय म्हणजे इच्छा आहे, आशा. जी विदूषित म्हणजे जे वाईट प्रकाराची इच्छा आणि आशा आहेत, पुनंती ते त्यांचं शुद्धीकरण होतं आहे. पुनंती ते विषय विदूषिताचयम. आणि ते हृदय शुद्ध झाल्यामुळे त्याची परिस्थिती काय होते किंवा त्याची गती काय होते? व्रजंती तत्, तो जातो. व्रजंती म्हणजे जातो. कुठे जातो? चरण सरोरुहान्तिकम. भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलाची प्राप्ती करतो तो, तिकडे जातो तो गोलोक वृंदावनमध्ये. तर हे कसं होतं? ज्यावेळी श्रवणपुटेषु संभृतम कथामृतम. तर भगवंतांची कथा आम्ही खूप ऐकतो, लक्ष देऊन ऐकतो, त्यावेळी आम्ही योग्य होतो भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांची प्राप्ती करायला. त्यामुळे जो व्यक्ती बरोबर ऐकतो आणि त्याला माहीत असलं पाहिजे कुठची गोष्टी ऐकले पाहिजेत, कुठचे नाही ऐकले पाहिजेत. भगवंतांची कथेसाठी श्रेष्ठ व्यक्ती म्हणजे जो आतमधून घेतो आणि ते हृदयामध्ये जातात. पण तोच व्यक्ती भौतिक ज्यावेळी विषय बोलले जातात त्यावेळी तो पहिल्या श्रेणीसाठी सारखा असतो, ऐकतच नाही. आणि जरी जबरदस्ती ऐकावंच लागलं, त्याला कुठे बसलोय कोणी बोलत असतात, तर एक कानामध्ये जाऊन दुसऱ्या कानात बाहेर काढायचं. त्यामुळे भौतिक जगाची कथा आहे आणि भगवंतांची कथा आहे, त्याच्यामध्ये अंतर. तर ज्यावेळी हे गोष्टी गुरुकुलमध्ये षंड आणि अमर्क बोलायचे, तर प्रल्हाद महाराजांना अजिबात रुची नसायची. हे काय बोलत आहेत, मला काही रुचीच नाही याच्यामध्ये. काय अर्थव्यवस्थाची बोलायची, हे भोग करायला असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. तर प्रल्हाद महाराज काय करायचे? ऐकायचेच नाही. पण काय ते ध्वनी आहे ना तिकडे, तर एक कानामधून बाहेर काढायचं.
पण ज्यावेळी त्यांना वेळ मिळायचं, ज्यावेळी षंड आणि अमर्क ते बाहेर जायचे, अवकाश थोडं मिळायचं, तर प्रल्हाद महाराज काय करायचे, त्यांना मित्रांना गोळा करून सांगायचे, उपदेश द्यायचे, प्रवचन द्यायचे त्यांना. आणि एवढं त्यांचं एक आकर्षक आणि सौम्य स्वभाव होता प्रल्हाद महाराजांचा. आणि राजाचे पुत्र होते त्याशिवाय. त्यामुळे इतर जे मुलं होती ते एकदम त्यांच्याकडे यायचे, खूप आकर्षित व्हायचे ते प्रल्हादांच्या बरोबर. तर तिकडे येऊन बसायचे ऐकायला आणि प्रल्हाद महाराज त्यांना उपदेश द्यायचे. आणि त्यावेळी थोडेफार मुलं म्हणत असतील, अरे काय प्रल्हाद, हे काय सगळं प्रवचनचा वेळ आहे का, आम्हाला खेळायला पाहिजे, आता थोडं मस्ती केली पाहिजे. तर प्रल्हाद म्हणायचे, नाही नाही नाही, कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवतानिह दुर्लभम मानुषम जन्म तदप्यध्रुवम अर्थदम. नाही नाही, असं बोलू नका, कारण हा मनुष्य जन्म जो आहे तो खूप मूल्यवान आहे. कारण ह्याच्यामध्येच आम्ही भगवंतांची प्राप्ती करू शकतो. हे क्षणभंगूर आहे. आमची वय जे आहे खूप कमी असते मनुष्य शरीरामध्ये, तरी मूल्यवान आहे. कारण ह्या एकाच योनीमध्ये आम्ही भगवंतांची प्राप्ती करू शकतो. जे कुत्रे मांजर असतात ते भगवंतांची प्राप्ती करू शकत नाहीत. त्यामुळे ह्या मनुष्य जीवनाचं मूल्य समजून आम्ही 5 वर्षाच्या वयापासूनच आम्ही सुरू केलं पाहिजे, कुमार अवस्थेपासून. आणि त्यामुळे प्रल्हाद त्यांच्याबरोबर राहून असे कीर्तन करायचे. त्यांचे मित्र आहेत इकडे ह्या बाजूला. मित्रांच्या बरोबर त्यांचे गुरुकुलमध्ये कीर्तन करायचे, कथा ऐकायचे. त्यामुळेच भगवंतांचे ते एवढे प्रिय झाले की भगवंत स्वतः त्यांच्या एकट्यासाठी वैकुंठ जगामधून इकडे आले. बघा व्यक्तीचं महत्त्व काय असेल. आता समजा आमटेमध्ये किंवा चिखलेमध्ये गवसे कोणाला किंवा इकडे पण कोणाला काय त्रास झालं, काय आर्थिक त्रास झाला, कोणाला आजारपण झालं, काय झालं, आणि त्यांना स्वतः बघायला, अरे तुम्ही आजारी झाला, तर राष्ट्रपती दिल्ली सोडून इकडे आले विमानामध्ये फक्त त्यांना बघायला. मग याचं तात्पर्य काय होईल की केवढं मोठे व्यक्ती आहेत की त्यांना एकट्याला बघायला दिल्लीमधून ते वाहनामधून बसून आले आणि त्यांनी बघितलं ह्यांना. तर हे कल्पना करा की अनंत कोटी ब्रह्मांडाचे जे राष्ट्रपती आहेत, ते पती आहेत, ते येतात तिकडे एका लहान बाळाला बघायला, त्यांची सुरक्षा, त्यांची रक्षा करायला. किती महान होणार ते भक्त. आणि का असे झाले, कारण त्यांची भावना अशी होती, लहानपणापासूनच असे होते ते. त्यामुळे असे उपदेश द्यायचे. आणि त्यांनी त्यांच्या मित्राने विचारलं की अरे प्रल्हाद, हे कुठे शिकलास तू, कोणाकडून शिकलास हे सगळं? माझ्या गुरुकडून शिकलो. पण आम्ही पण तुझे सहपाठी आहोत. आमच्या गुरूंनी षंड अमर्क यांनी काय असं काय शिकवलं नाही आम्हाला. तर नाही, माझे गुरु नारद मुनी. मग नारद मुनी कुठे आले इकडे, आमच्या गुरुकुलमध्ये तर आले नाहीत. नाही, मी ज्यावेळी आईच्या गर्भामध्ये पोटामध्ये होतो त्यावेळी नारद मुनी आले होते आणि त्यांनी भागवतचा उपदेश दिला होता. आईने ऐकलं, तिला पण मध्ये मध्ये झोप येत होते, पण मी ऐकलं लक्ष देऊन आणि मला आठवण आहे. तर ह्याला म्हणतात गर्भसंस्कार. गर्भसंस्कार म्हणजे गर्भामध्ये स्थित असताना ज्यावेळी बाळाला भक्तीचे उपदेश मिळतात, भक्तीचे संस्कार मिळतात, त्याला आम्ही गर्भसंस्कार म्हणतो. आणि गर्भधारण व्हायच्या आधी जे संस्कार असतं किंवा गर्भधारणाच्या वेळी जे त्याला गर्भाधान संस्कार म्हणतात. आता
समाजामध्ये दुर्भाग्यवश कोणाला माहीतच नाही हे शब्द काय आहे म्हणून. गर्भाधान संस्कार म्हणजे काय, गर्भसंस्कार म्हणजे काय, संस्कार म्हणजे काय हे पण माहीत नाही, नाही का. तर प्रल्हाद महाराजांचा गर्भसंस्कार खूप छान झाला होता आणि गर्भाधान संस्कार पण झाला होता. कारण ज्यावेळी हिरण्यकश्यप तपश्चर्या करायला गेले होते तर तिकडे नारद म्हणजे पक्षीच्या रूपमध्ये आले आणि ते नारायणाचं नाव बोलत असायचे. तर हिरण्यकश्यपूला चिडले ते, काय माझं शत्रूचं नाव विष्णू विष्णू घेत आहे, ते कोण आहे, कुठून आले. बघितलं तर पक्षी आहे. तर राग आला खूप, मी तपश्चर्याला इकडे बसलो आहे आणि माझं ध्यान भंग करत आहे हे पक्षी, आणि माझं जे शत्रू आहे विष्णूचं नाव घेत आहे. तर पक्षी कधी करता मी काय करतो, असं असं त्यांना हे करतो ना, दूर करतो. तर खूप केलं पण पक्षी उडून जायचे. मग थोड्या वेळात परत यायचे, नारायण नारायण. तर असं हिरण्यकश्यपच्या डोक्यामध्ये नारायण 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 खूप ऐकावं लागलं, आणि ते पण कोणाच्या तोंडामधून, नारद. आणि मग एवढं हैराण झालं ना हिरण्यकश्यप, तपश्चर्या नको मला, होतच नाही इकडे. जंगल सोडून परत घरामध्ये आले. तर काही जण विचारलं काय झालं, काय सांगू, ते तपश्चर्या करायला बसलो मी की तिकडे एक पक्षी येत होते, नारायण नारायण नारायण. आता कयाधू भक्त होती, नवरा असा आणि बायको तशी. बघा कधी कधी असते असं, कधी कधी उलट पण होते. नवरा भक्त बायको अभक्त, तसं पण होते कधी कधी. तर तिला आनंद आला की त्यांच्या नवऱ्याने नारायणचं नाव ऐकलं म्हणून, आणि फक्त ऐकलं नाही, तोंडामधून बोललं पण. मग मुद्दाम बोलायला लागले, काय ऐकलं तुम्ही. बोला नारायण नारायण ऐकलं मी. नाही ऐकलं नाही, परत बोला काय ऐकलं तुम्ही. असं अनेकदा त्यांच्या हिरण्यकश्यपच्या तोंडामधून नारायणाचं नाव कर. आणि त्याच्यानंतर गर्भाधान झालं, त्यामुळे गर्भाधान संस्कार पण झाला भगवंतांचं नामोच्चारण नामस्मरण करून. तर प्रल्हाद महाराजांचं गर्भाधान संस्कार असं झालं. आणि मग गर्भसंस्कार झालं, नारद मुनीने उपदेश दिला. प्रल्हादला आठवण राहिलं गर्भामध्ये असूनही, आई विसरली तेवढी, आईला तेवढं लक्ष राहिलं नाही. जसं आणि कोणाची गोष्टी ऐकायला आठवण येते, अभिमन्यू. अभिमन्यू कुठे होते, त्यांच्या आईच्या गर्भात होते. आईचं नाव उत्तरा, सुभद्रा. सुभद्रा. उत्तरा कोण होते, पत्नी होती. तर सुभद्राच्या पोटामध्ये असताना अर्जुनने उपदेश दिला होता चक्रव्यूहाच्या बद्दल. आईला झोप आली पण बाळ पोटाच्या मध्ये तो ऐकत होता, त्याला लक्षात राहिलं ते. तर असं आता नारद मुनींनी स्वतः हे उपदेश दिला. त्यामुळे ज्यावेळी जन्मापासूनच प्रल्हाद महाराज भक्त होते. जन्मात आधीपासून प्रल्हाद महाराज भक्त होते. त्यामुळे ह्या एकदम लहान वयावर असे उपदेश द्यायला ते सक्षम झाले. त्यामुळे हे संस्कार किती महत्त्वाचे असतात. घरामध्ये पण असं चांगले संस्कार असले पाहिजेत, आश्रममध्ये पण असं असलं पाहिजे. वातावरण जसं असेल तसं त्याचा वातावरणाचा प्रभाव तिकडे राहणाऱ्या व्यक्तीच्या चित्तावर पडतोय. जर वातावरण एकदम शांत असलं तर मग मुलांचं चित्त पण शांत असतं. आणि जर अशा भांडणाच्या वातावरणमध्ये कोणी मोठा झाला तर त्याच्या चित्तामध्ये पण ते भांडखोर स्वभाव तो पण येणार त्याच्यामध्ये, किंवा त्याच्या चित्तावर काहीतरी प्रभाव पडेल. त्यामुळे घरामध्ये असू द्या किंवा आश्रममध्ये असू द्या, कुठेही असू द्या, वातावरण एक छान एक भक्तिमय वातावरण आणि एक प्रेमाचं वातावरण नेहमी असलं पाहिजे.
त्यामुळे प्रल्हाद महाराज आता असं उपदेश करत आहेत त्यांच्या मित्रांना. आणि काय म्हणत आहेत? म्हणून हे दैत्य मित्र हो. म्हणून म्हणजे काय? कशामुळे? कारण आजचा मनुष्य देह आम्हाला मिळाला आहे ना. आणि हा मनुष्य देह एवढा दुर्लभ आहे, एवढा मूल्यवान आहे. त्यामुळे त्याची किंमत समजून आम्हाला काय केलं पाहिजे? म्हणून हे दैत्य मित्र हो, कृष्ण भावनेचा स्वीकार करणे हे तुमचे प्रमुख कर्तव्य आहे. ठीक आहे, अ आ इ ई आम्ही शिकतो, बाकी सगळं काही आम्ही शिकतो, ते सगळं गरजेचं आहे, ते सगळं केलंच पाहिजे आम्ही. पण प्रमुख कर्तव्य काय आहे मनुष्याची? कृष्ण भावना स्वीकार करणे, कृष्ण भक्त बनणे. आणि त्यामुळे प्रल्हाद महाराजने असंच उपदेश दिले. कारण त्याचं कारण पण दिले. कारण ही कृष्ण भावना त्रिगुणांनी कृत्रिमपणे उत्पन्न केलेल्या सकाम कर्मांचे बीज जाळून भस्मसात करू शकते आणि बुद्धीचा जागृती, स्वप्न तथा सुषुप्ती या 3 अवस्थांमधील प्रवाह खंडित करू शकते. आत्ता आम्ही बद्ध अवस्थेमध्ये आहोत. बद्ध अवस्था म्हणजे काय? जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आम्ही अडकून पडलो आहे. जन्म मृत्यूच्या चक्र म्हणजे काय? या 3 अवस्थेमध्ये राहणे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती. चेतनाचे बद्ध अवस्थेमध्ये हे 3 अवस्था असतात. कुठचे 3 अवस्था? जागृती, स्वप्न, सुषुप्ती. सुषुप्ती म्हणजे काय? गाढ झोप. कधी कधी असं मी बघतो, जपच्या वेळी, भागवत क्लासच्या वेळी सुषुप्ती एकदम छान येते. अशी गाढ झोप येते ना कधी कधी. कोणी सांगितलं तरी जागृत होत नाहीत. कधी कधी असं होतंय. परंतु जपाच्या वेळी, क्लासच्या वेळी काय असलं पाहिजे? जागृत अवस्थामध्ये असलं पाहिजे. झोप आली तरी आम्ही त्याला थांबवून आम्ही लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. तर या 3 अवस्थेच्या 3 चेतनाच्या अवस्थेमध्ये आम्ही भ्रमण करत असतो. कधी जागृत अवस्था, कधी स्वप्न अवस्था, कधी सुषुप्तीची अवस्था, परत मग जागृत अवस्था, असं चक्र चालत असतो. पण प्रल्हाद महाराजांचं म्हणणं असं आहे, शास्त्रांचे अनुसार प्रमाण घेऊन, की आम्हाला ह्या 3 जे चेतनाचे स्तर आहेत आणि त्यांच्यामुळे जे एक बंधन असतो आम्हाला, त्याच्या पलीकडे आम्हाला जायला पाहिजे. चेतनाच्या 4थ्या अवस्थामध्ये आम्हाला पोहोचलं पाहिजे. त्या 4थ्या अवस्थाचं नाव काय आहे? तुर्या किंवा समाधी. ह्याचं लक्षण काय आहे? की त्या अवस्थेमध्ये आम्ही सतत भगवंतांचं स्मरण करत असतो. तर शुद्ध भक्त नेहमी हेच विचार करत असतो की भगवंतांची सेवा कसं करू, नामस्मरण कसं करू, काय करू, आणि मग भगवंतांची कथा, उपदेश इत्यादी. त्यामुळे तो जागृत अवस्थामध्ये, सुषुप्त अवस्थामध्ये, स्वप्नाची अवस्थामध्ये ते असतो तो भक्त. परंतु समाधीची अवस्थामध्ये असल्यामुळे या 3 अवस्थेचे असूनही त्याचे पलीकडे असतो. आणि ज्यावेळी देह त्याग करणार तो शुद्ध भक्त, मग तो भगवंताच्या धामामध्ये जाणार. तर आजचा हे कर्मबंधन जे आहे, जन्म मृत्यूचा जो बंधन आहे, त्याच्यामधून मोकळं होणे एवढे अवघड आहे, प्राय अशक्य आहे ते. कारण जुने कर्मबीज जे असतात ते परत येतात. जसं कर्ममार्गावर प्रायश्चित्ताचा उपाय शास्त्रामध्ये, कर्मकांड शास्त्रामध्ये दिलेले आहेत. जर कोणी काय पाप केलं आहे, काय कुठे खोटं बोलले, काय कोले, त्याच्यासाठी एक प्रायश्चित्त असतं. तर प्रायश्चित्त होम किंवा विधी काय असतं ते करतात आणि ते केलेल्या पापाच्या फळामधून मोकळं होतात, ते मुक्त होतात. परंतु ते पाप करायची जी प्रवृत्ती असते ते जात नाही. त्यामुळे जर आम्ही कर्मकांड आणि वेगवेगळे असे पद्धती असतात,
अधिकृत असले तरी ते परिपूर्ण नाही आहेत. कारण जे मूळ आमचं जे बंधनाचं कारण आहे तो निघून जात नाही, तो नष्ट होत नाही. तर प्रल्हाद महाराज म्हणतात की फक्त कृष्ण भावनेमुळे, कृष्ण भक्तीमुळे जे आमचं कर्मबंधन, जन्ममृत्यूचं बंधन, चक्राचं बंधन जो आहे त्याचं मूळ निवारण किंवा मूळ त्याचं एक उपाय आहे कृष्ण भक्ती. ते कर्म तर जडपासून, मूळपासून त्याला नष्ट करतोय. म्हणजे वाईट काम करायची प्रवृत्तीपासूनच आम्ही मुक्त होतो. ब्रह्मसंहितामध्ये कुठचा आहे श्लोक? कर्माणि निर्दहती किंतुच भक्ती भाजाम. तर भक्ती केल्यामुळे जे कर्माचे बी असतात आमच्या चित्तामध्ये, जे आम्ही अनेक वर्षापासून सोबत घेऊन जातो, आम्ही असं विचार करू नये की फक्त ह्या जन्माचे बी असतात, कर्मबी आमच्या हृदयामध्ये असतात. अनेक जन्मांचे बी असतात आमच्या हृदयामध्ये, आम्हाला माहीत पण नसतं. आणि ते कधीकधी स्फुरित होतात आणि प्रकट होतात. त्याला आम्ही प्रारब्ध म्हणतो. ज्यावेळी ते बी अंकुरित होतात आणि मग त्याचं फळ येते, त्याचं आम्हाला कर्माचं फळ मिळतं आहे, दुःख किंवा सुख. पण जर आम्ही मूळ त्या बीला जळवून टाकलं तर मग त्याचं फळ येणार नाही. खरोखर मुक्ती जर आम्हाला पाहिजे तर हे सर्व काही वेगवेगळे प्रकाराचे कर्म बी आमच्या हृदयामध्ये असतात, त्यांना जळून टाकलं पाहिजे आम्ही. ते जळून टाकलं तर काय होणार? ते वाईट काम करायची प्रवृत्ती नष्ट होणार. आणि भक्ती केल्यामुळे त्याच्यानंतर हृदयामध्ये राहणार काय? फक्त कृष्ण प्रेम. आता तुम्ही सगळं शेती करता, तुम्हाला माहीत आहे, अनुभवी शेतकरी आहेत तुम्ही सगळे. तर आता बी ज्यावेळी आम्ही जमिनीमध्ये टाकतो तर प्रत्येक वेळी ते अंकुरित होतंय का? नाही ना. का होत नाही? काय काय कारण आहेत? किडे खाऊन टाकतात. ठीक आहे. आणि सत्व नसणार. ठीक आहे, पण थोडं तरी आहे ना, काहीतरी आहे. माती बरोबर असली पाहिजे की नाही? पाणी असलं पाहिजे की नाही बरोबर? तापमान वगैरे बरोबर असलं पाहिजे की नाही? जे वातावरण आहे ते सगळं बरोबर असलं पाहिजे, तरच ते होणार. पण आता अनेक अशी बी आहे, तुम्ही टाकलं आता होणार नाही गरमीमध्ये, पाऊस आला तर ते होणार काळाच्या प्रमाणे. तसंच आमच्या हृदयामध्ये अनेक जन्मांचे कर्म बी आहेत, त्यांचं वेळ झालं नाही अंकुरित व्हायचं. ज्यावेळी वेळ बरोबर येईल त्यावेळी ते येणार बाहेर. आणि आम्ही विचार करणार, हे काय, कुठून आलं हे? आता आलं, अनेक जन्मांचं काम आहे आमचं. तर तसं येतं आहे ते. पण जर आम्ही ते सगळं बी जळून टाकले तर मग तुम्ही एकदम जे उपजाऊ माती आहे, एकदम श्रेष्ठ श्रेणीची माती आहे, शेतीसाठी खूप छान माती आहे, पण बी जळून तुम्ही टाकलं त्याच्यामध्ये, पण अंकुरित होणार, फलित होणार कधी नाही होणार. त्यामुळे भक्ती म्हणजे आमचे जुने कर्मबीज जळून टाकायची पद्धत आहे. एकदा काय झालं की एक राजा होता, त्याचे कोणी संतान नव्हते. तर माझ्यानंतर राज्य चालवणार कोण हा प्रश्न उठला. तर त्यांनी मंत्रीबरोबर चर्चा करून एक स्पर्धाची घोषणा केली की मी सगळे जे नवयुवक आहेत त्यांना बोलवतो आणि तुम्हाला एक स्पर्धेमध्ये भाग घेत, जे जिंकतो, जो व्यक्ती जिंकणार त्याला मी राजकुमार बनवणार. त्यांना सगळ्यांना काय काय दिलं? एक पौधा म्हणतात ना, काय मराठीमध्ये काय म्हणतात पौधेला? रोप दिला. इकडे जसं आमच्या आदिरस प्रभू करून ठेवलं आहे ना, ह्याच्यासाठीच बहुतेक ठेवलं आहे, सगळ्यांना एक एक करून द्यायला. नाही, लोक येतील, घेतील,
मग आपल्या ठिकाणी जाऊन नाही का नर्सरी करायचं आहे ना इकडे. तर त्यांनी काय केलं, असे रोप दिले त्यांना आणि सांगितलं की तुम्ही 1 महिन्यानंतर या आणि मी तुम्हाला ज्यांचं सगळं मी बी देतो तुम्हाला, रोप नव्हे, बी देतो आणि ज्यांचं रोप सगळ्यांचं छान आणि मोठं होणार 1 महिन्याच्या नंतर त्यांना मी राजकुमार बनवणार. ते सगळे गेले. परत 1 महिन्यानंतर आले. कोणाचं रोप एवढं, कोणाचं एवढं, कोणाचं एवढं. आणि सगळे राजा बघत गेले. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. एक व्यक्ती आला, तो बी घेऊन आला. काही झालंच नाही. काय नाही झालं, मी तुला सांगितलं होतं की असं करायचं, तुला दंड मिळणार मग तू नाही केलं तर. पण मी काय करू, माझं झालंच नाही. मी पूर्ण प्रयत्न केला. माती छान होती, पाणी पण देत होतो मी, तापमान वगैरे सगळं व्यवस्थित होतं, तरी झालं नाही. का झालं नाही मला माहीत नाही. मग राजाने म्हटलं, तुला मी राजकुमार करणार आहे आणि तुम्ही जे काही इतर लोक आहेत तुम्हाला सगळ्यांना दंड देणार आहे. का? ज्यावेळी ते बी त्यांना दिलं होतं ते त्यांनी उकळून दिलं होतं, पाण्यामध्ये टाकून उकळून त्याच्यामध्ये सत्व संपलं नाही का. म्हणजे त्याचं रोप उत्पन्न व्हायची क्षमता जी आहे संपली. पण बाकी सगळे खोटं बोलत होते. त्यांनी काय केलं, दुसरं बी टाकले त्याच्यामध्ये. हे होतच नाही, होतच नाही. मग काय झालं, दुसरं बी टाकले. आणि हा एकटा होता, इमानदार होता. त्या बाप तो पाणी टाकायचं काही येतच नाही, येतच नाही. म्हणजे ह्याचं काय, इमानदारी खरोखर फळ देते. आम्हाला फायदा होणार म्हणून खोटं बोलून, हे करून ते करून आम्ही नाही केलं पाहिजे तसं. फळ कमी जरी मिळत असेल, काही असेल, आम्ही इमानदार असून राहिलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये नंतर असं पण होऊ शकलं, आम्ही राजकुमार पण होऊ शकणार कधी. ती गोष्टी सांगायचा उद्देश म्हणजे जे बी असते ते आम्ही त्यातलं उकळून गेलं किंवा जळून टाकलं तर त्याच्यामध्ये ती क्षमता राहत नाही अंकुरित व्हायची. तसंच आमचे जे हृदयामध्ये कर्मबीज आहेत त्यांना जर आम्ही जळून टाकलं तर नंतर कधीही आम्हाला त्रास होणार नाही त्यांच्यामुळे. नवीन बी आम्ही टाकत राहिलो तर मग त्रास आहे. पण नवीन बी पण टाकायचे नाही कर्मबीज, आणि जुने बीज आहेत ते पण जळत टाकायचं, त्यांना भस्म करायचं. आणि एकच पद्धत आहे जेणेकरून हे सगळं भस्म होऊ शकतात, आणि ते भक्ती. त्यामुळे प्रल्हाद महाराज असं म्हणतात. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर मनुष्याने कृष्ण भावना स्वीकारली असता त्याचे अज्ञान त्वरित नष्ट होते. संपूर्ण रीतीने अज्ञान नष्ट करायचं असलं तर श्रीकृष्णांची भक्ती एकमात्र उपाय आहे. तर प्रल्हाद महाराजांचं जे उपदेश आहे त्याचा सार हे आहे. तर आम्ही हे प्रल्हाद महाराजांचा जो उपदेश आहे हृदयापासून स्वीकार केलं पाहिजे. हरे कृष्णा. भक्तराज प्रल्हाद महाराज की जय. श्री नरसिंहदेव भगवान की जय. गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरे कृष्णा. कोणाचे काय प्रश्न आहेत का? हां, राजेश्वर प्रभू. भक्ती करत आहे असं प्रल्हाद महाराजांनी सांगितलं, तरी पण आम्हाला असं काय वाटतं की आमचे जे अनाथ आहे अजून तसंच आहे ते गेलं. प्रश्न समजला सगळ्यांना? प्रल्हाद महाराज असं म्हणतात तसं आम्ही भक्ती करत आहे, पण तरीही आम्हाला असं का वाटतं की ते प्रगती तेवढी होत नाही किंवा कर्म बी जळत नाहीत असं आम्हाला वाटतंय नाही. तर एक गोष्टी एकदा सांगितली होती मी इकडे बहुतेक
परत बोलतो मी ती गोष्टी, की एकदा एक राजा होते आणि ते मी कोणाला आठवण आहे ते गोष्टी, जे त्यांनी म्हटलं की यमुनेमध्ये उभं राहून थंडीमध्ये रात्रभर त्यांनी परंतु उभं राहून पाण्यामध्ये राहायला पाहिजे आणि कोण राहू शकणार त्याला पुरस्कार देणार. कोणाला गोष्टी माहीत आहे? हां हां बोला. हां 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 तर काय आहे ती कथा? म्हणजे त्या राजाला स्नान घालत असतात थंड पाण्यामध्ये. त्याला वाटतं की म्हणजे थंड पाण्यामुळे तो त्रास होतोच त्याला, म्हणजे एवढ्या थंडीमध्ये तू कशाला थंडी पाणी घालत. म्हणजे असे लोक पण आहेत की ते थंडी पाणी करतात वगैरे असं तो बरोबर म्हणतो. मग त्यावेळी तो जो असा व्यक्ती कोण असेल तर मी त्याला समोर राहणं. त्यांनी गावामध्ये दंड करतात की रात्रभर जे पाण्यामध्ये राहिला त्याला पुरस्कार मिळणार. मग तो व्यक्ती पाण्यामध्ये थांबतो, पण तो काय करत असतो की तो फक्त एक दिव्याकडे बघत असतो. दिवा पेटलेला असतो, दिव्याकडे बघत असतो. दिव्याकडे बघितलं तर दिव्याचा प्रकाश नंतर पुरस्कार देते वेळी त्याला म्हणतात की तू दिव्याकडचा प्रकाश घेतला त्यामुळे तू पुरस्काराचा योग्य नाही. तिकडे एक मंदिर होतं दूर, त्या मंदिरच्या वर एक दीप होता, दीपस्तंभ होता तिकडे, आणि भगवंताच्याकडे प्रार्थना करत तो तिकडे उभा होता पाण्यामध्ये. थंड पाणी होतं, गार, खूप गार पाणी होतं तिकडे. आणि तिकडे राहून पण ज्यावेळी पुरस्कार द्यायचं वेळ आलं तर एक दुष्ट मंत्री होता त्याच्याकडे. त्याने म्हटलं नाही नाही यांना द्यायचं नाही, कारण काय केलं यांनी धोका दिलं. कसं दिलं आहे? तुम्ही म्हटलं होतं की त्यांनी उष्णता कुठून प्राप्त नाही केली पाहिजे, असंच गार पाणीमध्ये राहिलं पाहिजे. तिकडे जे दीपस्तंभ आहे तिकडून त्यांनी गरमी घेतली, त्यांनी असं बघत होता त्यामुळे तिकडून गरमी घेतली, त्यामुळे त्यांनी धोका दिला तुम्हाला. तर राजाने मानून घेतलं. म्हणजे हे काय? तो विचार करत होता माणूस, अरे असं कसं, हे अन्याय झाला माझ्या प्रती. ते दुसऱ्या बुद्धिमान मंत्रीकडे गेले. बुद्धिमान मंत्री म्हटलं ठीक आहे मी राजांना थोडं सांगतो बरोबर. तर मंत्रीने एकदा राजाला घरा प्रसादसाठी बोलवलं. तुम्ही या प्रसादसाठी. ठीक आहे येईन. किती वाजता येऊ? 12 वाजता या. तो 12 वाजता आले. घरामध्ये स्वागत केलं, त्यांना बसवलं, बोलत राहिले त्यांच्याबरोबर 10 मिनटं 15 मिनिटं अर्धा तास. ठीक आहे खूप बोललो आम्ही, थोडा भूक लागली, थोडा काय जेवण देणार की नाही, की असं बोलत बसणार आम्ही. होय आत्ताच येणार, आता होईल, ते स्वयंपाक चालू आत्ताच होईल. आणि 15 मिनिट अर्धा तास. अरे झालं काय, भूक लागली आणि काय प्रसाद तयार नाही. होय आत्ताच होईल आत्ताच आलं. मग शेवटी राजाला तर धैर्य राहिलं नाही. मग दाखव मग कुठे तू स्वयंपाक करत आहेस, मला बघायचं आहे तू काय स्वयंपाक करत आहेस. एवढं वेळ झाला मी उपाशी बसलो इकडे. हां तर राजा लोकांना ते उपाशी बसणे सवय नाही ना. तर आतमध्ये गेले. त्याने काय बघितलं की एक लहान आग आहे खाली. थोडे लाकूडचे असे लहान असे आहेत, थोडंफार कारं वगैरे असं काही ठेवलं असेल तिकडे. थोडंसं एक आग आहे, एवढे छोटीशी आग. आणि ते भातचं एक ते भांडं आहे ते वरती छतावर लटकून ठेवलेलं आहे. तर त्याने मग म्हटलं मंत्रीने की चालत आहे, शिजवत आहे भात. राजाने बघितलं आग एवढं छोटं, ते पण इकडे, आणि भात कुठे? तिकडे. हे काय, हे कसं होणार, असं कसं शिजेल हे भात? तर मंत्रीने म्हटलं जर यमुनेमध्ये उभं राहून दूर एक लहान दीपस्तंभला बघून त्याला गरमी मिळत असेल तर इकडे आग आहे आणि इकडे ते भात आहे, तर काय शिजणार नाही ते. मग राजाला समजलं की मी किती मूर्खता केली म्हणून. तर मग त्या व्यक्तीला बोलवलं, त्याला पुरस्कार दिला. पण ह्याच्यामधून आम्ही काय शिकू शकतो? जर आमचे कर्म बी आम्हाला शिजवायचे असले, जर आम्हाला ते जळून टाकायचे असले, तर अग्नी पण तेवढी असली पाहिजे. तीव्रतेची अग्नी प्रज्वलित
जळलं पाहिजे. आमची भक्ती पण तेवढी तीव्र असली पाहिजे. भक्ती जेवढी तीव्र असेल तेवढं लवकर कर्मबीज नष्ट होतील, कर्मबी नष्ट होतील. जर आम्ही पण हलकं आरामशीर केलो तर मग हे पण आरामशीरच होणार सगळं. तसं ते आग इकडे आणि ते भात तिकडे, आरामशीर होईल ते पण, वेळ लागेल त्याला. पण चांगलं मी भांडी याच्यावर ठेवलं, आगवर ठेवलं आणि बरोबर त्याचे आग पण मी सगळं व्यवस्थित केलं, लवकर शिजणार ते. तर आमची भक्ती पण तेवढीच तीव्र असली पाहिजे. बरोबर आहे. मग कर्म बी जळणार. हरे कृष्णा. ठीक आहे. श्रील प्रभू. हां, दुसरा प्रश्न. तीव्र असायला पाहिजे. हां, तर प्रभुपादजीने जे काय दिलं आहे ते आम्ही सगळं करत आहे, ते तीव्रच आहे काय कमी आहे? आता दोन गोष्टी आहेत. फक्त आम्ही करतो ते महत्त्वाचं आहे, पण कसं करतो आणि किती करतो आणि कशासाठी करतो हे पण महत्त्वाचे विषय आहेत. आम्ही जप करतो, पण जप करताना झोपतो आणि मन इकडे तिकडे जातं. मग प्रभुपाद म्हणतात जप करा. आम्ही करतो जप, पण कसं करतो? जर आम्ही व्यवस्थित जप नाही केलं, लक्ष देऊन प्रेमाने नाही केलं तर मग ते होणार नाही बरोबर. ही पहिली गोष्टी. आणि दुसरी गोष्टी, आम्ही जर बरोबर केलं तरी प्रगती छान होणार, लवकर होणार, तरी थोडं वेळ लागणार. थोडं धैर्य ठेवायला पाहिजे आम्हाला. त्यामुळे उपदेशामृतमध्ये श्रील रूप गोस्वामींनी काय म्हटलंय? उत्साहान निश्चयात धैर्यात. उत्साह असलं पाहिजे भक्तीमध्ये, निश्चय असला पाहिजे, पण धैर्य पण असलं पाहिजे. जर धैर्य नसेल, अरे मी 2 वर्ष भक्ती केली, 10 वर्ष भक्ती केली, 20 वर्ष भक्ती केली, काय प्रेम, कृष्ण प्रेम आलाच नाही म्हणा हृदयामध्ये, म्हणजे हे काम करत नाही. हे पहिलंचं जीवन जे होतं तेच बरं आहे, तर भक्ती सोडून तिकडेच मी जातो. नाही, धैर्य ठेवलं पाहिजे, उत्साह असलं पाहिजे, निश्चय असलं पाहिजे. तत्तत् कर्म प्रवर्तना, जे काही आमचे नियम विधी निषेध असले त्यांचं पालन केलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना पण थोडं धैर्य ठेवलं पाहिजे की सगळं होईल. ठीक आहे. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. गौर प्रेमानंदे हरि हरि बोल. श्री गोकुल धाम की जय.